बघा त्यांच्याकडे त्यांनी पाठवणार आहेत वरती त्यांच्या याला कोणाला काय बोलायचं काय नाही ते घेणार आहे तिकडे वरती ते सगळं यायचं दाखवू दे 80 आई बघा ती 80 वर्ष ती आवाज कानाला ऐकू येत नाही. हो ना काय प्रॉब्लेम नव्हता कानाचा वगैरे असताना सुद्धा काय अडचण नव्हती. आता अचानक कसं असताना तर मग एवढं कुठं तुम्ही एवढं सिरियस कशाला घेतलं असतं. जाऊ दे त्यांच्या दोन्ही कानाचा प्रॉब्लेम आहे मग त्यांना थोडं नॉर्मलच होतं. नेमकं काय प्रकरण झालं होतं, कशा प्रकारे गुन्हा दाखल झाला आहे, कशा प्रकारची माहिती आहे? नमस्कार, मी भारती कोळी यादगिरीकर, राजू यादगिरीकर यांची पत्नी. 18 तारखेच्या संध्याकाळी इथं जयंतीनिमित्त रोडवरती डॉल्बी चालू होती आणि त्याच वेळेला ह्या माझ्या सासूबाई आहेत, तिकडे राहतात, 80 वर्षाच्या आहेत आणि त्यांना ह्याचा हार्टचा प्रॉब्लेम आहे, थोडासा त्रास होतो. तर 20% हार्ट काम करत असल्यामुळे त्यांनी खूप त्रास करून घ्यायला लागल्यावर हे माझे मिस्टर तिकडे मंडळाच्या लोकांना सांगायला गेले की बाबा थोडासा आवाज कमी करा. तर सांगायला गेल्यानंतर दोन्ही मंडळाच्या मध्ये एका मंडळावर ऑलरेडी अगोदरच गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांचं बंद केलं होतं. मग ह्या लोकांना सांगत असताना त्यांनी ऐकत नव्हते, जास्त आवाज केल्यामुळं मग ह्यांनी मी पोलीस कंप्लेंट करतो म्हणून फोन लावायला लागले होते. मग फोन लावायला लागलेत म्हणून त्यांनी काय मंडळाच्या लोकांनी काय केलं, त्यांच्यामध्ये सगळं एक अर्धा पाऊण तास त्यांनी त्यांच्यासोबतच घेऊन घेराव घातल्यासारखंच केले आणि तिथंच थांबवले. जवळजवळ पाऊण तास त्या सगळ्या आवाजामध्ये थांबल्यामुळे त्यांना त्रास व्हायला लागला आणि त्याच वेळेला माझ्या नणंदबाई जाऊन ह्यांना बोलवायला गेल्या. पण ते बोलवायला गेल्यावर त्यांना आवाज जास्त वाटायला लागला, म्हणजे त्रास व्हायला लागला, म्हणून त्या परत घरी आल्या आणि एक 10 मिनिटानंतर जाऊन त्यांनी घरी घेऊन, म्हणजे ही साधारण 9:30 पावणे 10ची गोष्ट आहे. आणि त्यानंतर मग घरी आल्यावर त्यांच्या कानाला मुंग्या वगैरे यायला लागल्या, रात्री झोपी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 19 तारखेला पूर्णतः काही ऐकायला येत नव्हतं त्यांना. मग काहीच ऐकायला येत नाही म्हणून मग मी ओमगर्जना चौकात राहते, तिकडे नणंदबाईंनी फोन केला, पण आम्ही विश्वास ठेवला नाही, जाऊ दे नाटक वगैरे करत असतील म्हणून. पण त्यानंतर पुन्हा परत सिरियस सगळे रडारडी करून आमचे दीर सगळेच आले. मग त्यावेळेला कुठेतरी मी 3 वाजता आले आणि असाच प्रकार म्हणजे लक्षात आल्यामुळं आम्ही 5 वाजता दवाखान्यात घेऊन गेलो त्यांना. दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर डॉक्टर बेतनी सांगितलं की डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे त्यांच्या दोन्ही कानाच्या नसा वीक झालेल्या आहेत, म्हणजे कमकुवत झाल्यात. तुमचं नशीब म्हणाले, जर चांगलं झालं सुधारलं तर ठीक आहे, नसेल तर कायमस्वरूपी मशीन लावावी लागेल, कानाला श्रवणयंत्र बसवावं लागेल. त्यामुळे आम्ही घाबरून गेलो आणि घाबरून गेल्यामुळं मग पुन्हा त्याच दिवशी रात्री 10 वाजले होते त्या दिवशी आम्हाला घरी यायला. पण दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं ती प्रोसिजरप्रमाणे MLC तिकडून यायला पाहिजे डॉक्टरांकडून वगैरे सांगितल्यामुळं तोही दिवस गेला. पण आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन मेडिकल सर्टिफिकेट घेऊन आलो डॉक्टरांकडचं, की डॉक्टरांनी लिहून दिलं आहे त्याच्यावरती की डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे दोन्ही कानाच्या नसा कमकुवत झालेल्या आहेत. मग तिसऱ्या दिवशी परवा दिवशी संध्याकाळी आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे मंडळावरती आणि डॉल्बी धारकांवरती, म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये असं होऊ नये. कारण हा कर्ता पुरुष आहे आमच्या घरामधला, 2 महिन्यावर माझ्या मुलाचं लग्न आलेलं आहे. मग हा कर्ता पुरुष जर असा अपंग होऊन घरात बसला तर आम्ही दाद मागायची कोणाकडे? त्यासाठी ह्या सगळ्या प्रकाराला कंटाळून आणि काय झालं की सगळ्यांचा मला दबाव होता की करू नका म्हणून, पण आपण असंच बसलो. आता सगळ्यांचं म्हणणं होतं की कान दुरुस्त होणार आहे का? ठीक आहे, एखाद्याचा जीव मारला, तो जीव येणार नाही म्हणून आपण घरी गप्प बसणार आहेत का? मग हे आज माझ्या बाबतीत घडलं, उद्या दुसऱ्याच्या बाबतीत घडेल. मग ह्या सर्वसामान्य म्हणजे हे फक्त माझं वैयक्तिक पण नाही आहे, ह्या सगळ्यांसाठी पण ह्याचा कुठंतरी म्हणजे लोकांनी पुढे आलं पाहिजे. म्हणजे डॉल्बीच्या आवाजाने असं काही झालं, अपंगत्व आलं तर त्याची दखल घेतली जाते, हे लोकांना कळावं आणि ते लोकांनी पुढं येऊन करावं. आणि हे जे काही त्रास आहे हा फक्त आमच्यासाठीच नाही तर प्राण्यांना सुद्धा होतोय, मुक्या प्राण्यांना, पण ते बोलू शकत नाहीत, आपण बोलू शकतो. मग हे सगळ्यांनाच, ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, मुलांसाठी आहे, किंवा सोलापुरात असतील किंवा महाराष्ट्रातल्या सर्व जनतेसाठी हे आम्ही केलेलं आहे, फक्त आमच्यासाठी नाही. आमचा माणूस तर आता बाद झाला आहे, आमचं नशीब डॉक्टर म्हणालेत की आमच्या नशिबाने आता चांगलं झालं तर ठीक आहे,
नाहीतर मग ते आमच्या नशिबावरच. आता मी केस दाखल केलेली आहे, ते कोर्टातून काय निर्णय लागेल तो लागेल, नाहीतर मी शेवटी पर्यावरण मंत्री गृहमंत्र्यांपर्यंत याचा पाठपुरावा करणार आहे आणि संबंधित लोकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि भविष्यामध्ये हा प्रकार घडला नाही पाहिजे, आळा बसला पाहिजे, ह्यासाठी हे सगळा खटाटोप चालू. एका महिलेनं तक्रार दिलेली आहे की डॉल्बीच्या आवाजामुळं त्याच्या पतीचे कान जे आहेत ते बहिरे झालेले आहेत. नेमकं काय प्रकरण आहे आणि मंडळाची बाजू नेमकी काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला बदनाम करण्याचा डाव आहे का ह्या तक्रारीनं दिसून येत आहे. सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब आणि उपायुक्त कबाड साहेब यांनी जे नियमाने अटी घातली होती, एक बेस आणि एक टॉप लावण्यात तिथे यावे म्हणून प्रत्येक मंडळाने तिथे एक बेस एक टॉप लावले होते आणि प्रत्येक मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरच तिथं गाणे त्या मिरवणुकीमध्ये लावले होते. प्रत्येक मंडळ हे नियमात मिरवणूक काढले असताना 18 तारखेला बीजी ग्रुप म्हणून जे कोयनानगरला एक मंडळ आहे, त्या मंडळाने 18 तारखेला तिथं स्टँडिंग एक बेस एक टॉप लावला होता. तेथील पोलीस निरीक्षक यांनी स्वतः येऊन त्या आवाजसुद्धा चेक केला होता आणि सर्व नियमात असताना एका लेडीजने तिथं येऊन की बाबा माझ्या नवऱ्याला घरातून आणून तिथं बसवले आणि त्यामुळं बहिरेपणा आला आहे म्हणून असं त्यांनी फिर्याद दिलेली आहे. त्या मंडळाचे सर्व पदाधिकारी मला येऊन भेटल्यानंतर संपूर्ण हकीकत मी त्यांच्यानं ऐकून घेतली. स्थानिक महिलांची बाजू मी ऐकून घेतली. स्थानिक महिला पण सांगत होते की बाबा असं इथं कोणताही प्रकार घडला नाही. मग पोलीस प्रशासनाने मंडळाची बाजू न ऐकता खोटा गुन्हा दाखल कसा केला हा आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे. आज त्या मंडळाने जो व्यक्ती जो बहिरा झाला आहे म्हणून जो फिर्याद दाखल केला होता, त्या सकाळी त्या व्यक्तीचा व्हिडिओसुद्धा मी पोलीस उपायुक्त कबाड साहेब यांना तिथं दिलेला आहे. तो व्यक्ती स्वतः किराणा दुकान बेकरीमध्ये जाऊन खरेदी करत आहे, पैसे देत आहे. बहिरेपणा झाला असता तर तो व्यक्ती आज ॲडमिट असला असता आणि त्याच्या कानाला पट्टी असली असती. असं कोणत्याही तिथं प्रकार घडला नसून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला ह्या महाराष्ट्रात डाग लावण्याचं काम काही लोकांच्या हातून होत आहे. पोलीस प्रशासनाने चौकशी करून गुन्हा दाखल तिथं करायचा होता, पण असं न करता स्थानिक पोलिसांनी तिथं खोटा गुन्हा दाखल तिथं त्या महिलेचा ऐकून केलेला आहे. मी पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब आणि कबाड साहेबांना विनंती करतो, सिव्हिल सर्जनमार्फत त्या व्यक्तीची आपण तिथे तपासणी करण्यात यावी. जर डॉल्बीमुळं जर त्या व्यक्तीचे जर बहिरा झाला असेल तर तुम्ही मंडळावर तिथं कारवाई करावी, पण तुम्ही तिथं शिवजयंतीला चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करून गालबोट लावण्याचं काम तिथं करू नये. काय इशारा आहे? जर येत्या 2-3 दिवसात जर त्या संदर्भात आपण योग्य ती चौकशी केली नाही तर मी त्या मंडळाला घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर जाऊन तो जो व्यक्तीचा आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आम्ही तिथं देणार आहे आणि त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विचारणार आहे, जर पोलीस प्रशासनच जर असे खोटे गुन्हे दाखल करत असतील तर ह्या महाराष्ट्रात एक चुकीचा संदेश जाईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीला बाबतीत एक चुकीचा मेसेज इथं जाईल असं मी. डॉक्टरांचं एक सर्टिफिकेट देखील त्यांनी दिल्याचं देखील सांगितलं जात आहे. खाजगी डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे, तुम्ही त्याच्याकडे कशामध्ये नव्हतं डॉक्टरांनी सर्टिफाय केलं आहे. सिव्हिल सर्जननी त्या व्यक्तीची आपण तपासणी करावी आणि जर ते खोटं सर्टिफिकेट असेल तर त्या डॉक्टरवर सुद्धा गुन्हा दाखल करून त्या डॉक्टरचं डॉक्टरकीची प्रमाणपत्र तिथं रद्द केलं पाहिजे आणि ज्यांनी हा खोटा गुन्हा दाखल केला असेल ह्यात जर चौकशी सिद्ध झाली असेल त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात यावी.